नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र यामधील प्रकरण पहिले आपण अभ्यासत आहोत. आज प्रकरण पहिले त्यामधील 3रं लेक्चर आपण घेत आहोत. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती, त्याचे व्याख्या, सूक्ष्म अर्थशास्त्राचे वैशिष्ट्ये इत्यादी घटकांचा अभ्यास आपण केलेला आहे. तर आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्र याचे महत्त्व काय आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व लक्षात घेत असताना आपण किंमत निश्चिती, मुक्त बाजार व्यवस्था, विदेशी व्यापार, आर्थिक प्रारूपांची निर्मिती, व्यावसायिक निर्णय, शासनास उपयुक्त इत्यादी मुद्द्यांच्या आधारे आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी सूक्ष्म अर्थशास्त्र महत्त्व अभ्यासत असताना आपण सूक्ष्मलक्षी हे नाव सूचित करते, त्याचप्रमाणे अर्थशास्त्रांच्या या शाखेत चिकित्सक दृष्टिकोन वापरला जाताना दिसतो. लहान लहान जीवाणूंचा अभ्यास सूक्ष्मदर्शकाखाली मायक्रोस्कोप जसा केला जातो, त्याचप्रमाणे सूक्ष्मलक्षी अभ्यास पद्धतीत अर्थव्यवस्थेतील बारीक सारीक घटकांचा विचार केला जातो. अर्थव्यवस्थेमध्ये हजारो जे नागरिक आहेत, उत्पादन प्रक्रियेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीने समाविष्ट असतात. तसेच प्रत्येक नागरिक हा उपभोक्ता असतोच. उदाहरण द्यायचं झाल्यास, रक्तामध्ये ज्याप्रमाणे पेशी असतात, त्याचप्रमाणे नागरिक हे अर्थव्यवस्थेच्या घटक पेशी असतात. अमर्याद गरजा व मर्यादित साधन सामग्री यांच्या संदर्भात मानवी वर्तन हा अर्थशास्त्राचा विषय ठरतो. चला तर मग अर्थशास्त्राच्या सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व लक्षात घेताना पहिला आहे किंमत निश्चिती. विविध वस्तूंच्या किमती तसेच उत्पादन घटकांच्या किमती यांचे स्पष्टीकरण करण्यास सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करते. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व लक्षात घेताना किंमत निर्धारण यामध्ये विविध वस्तू ज्या आहेत, विविध वस्तूंच्या ज्या किमती आहेत, तसेच उत्पादन घटकांच्या ज्या किमती आहेत, यांचे स्पष्टीकरण करण्यास सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करते. दुसरं महत्त्वाचं महत्त्व लक्षात घेताना की मुक्त बाजार अर्थव्यवस्था. सूक्ष्म अर्थशास्त्र मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यास मदत करते. मुक्त बाजारपेठ ही अशी अर्थव्यवस्था आहे की ज्यात वस्तूच्या उत्पादनाबाबत कोणते उत्पादन करावे, कसे करावे, किती प्रमाणात करावे यासारखे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेतले जातात. त्यात शासन किंवा इतर कोणत्याही यंत्रणेचा हस्तक्षेप नसतो. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व लक्षात घेत असताना मुक्त बाजार व्यवस्था, मुक्त बाजार अर्थव्यवस्थेमध्ये की ज्या वस्तूच्या उत्पादनाबाबत कोणते उत्पादन करावे, कसे उत्पादन करावे, किती प्रमाणात उत्पादन करावे याबाबतचे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेतले जातात.
त्यात शासन किंवा इतर कोणत्या यंत्रणेचा हस्तक्षेप नसतो. तिसरं महत्व आहे की विदेशी व्यापार. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये हे जगात शुल्काचे विशिष्ट वस्तूवरील परिणाम, कोणत्याही दोन देशाच्या चलन विनिमय दराची निश्चिती, आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे यासारख्या विदेशी व्यापारातील विविध पैलूंचे स्पष्टीकरण करण्यास मदत करते. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व लक्षात घेताना आपण विदेशी व्यापार यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. जसे की सूक्ष्म अर्थशास्त्र हे जगात शुल्काचे विशिष्ट वस्तूवरील परिणाम, कोणत्याही दोन देशांच्या चलन विनिमय दराची निश्चिती, आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे यासारख्या विदेशी व्यापारातील विविध पैलूंचे स्पष्टीकरण करण्यास मदत करते. पुढचं आहे आर्थिक प्रारूपांची निर्मिती. आर्थिक प्रारूपांची निर्मिती. सूक्ष्म अर्थशास्त्र सुलभ प्रारूपाद्वारे विविध गुंतागुंतीच्या आर्थिक परिस्थितीचे आकलन करण्यास सहाय्य करते. विविध संज्ञा असतील, संकल्पना असतील, परिभाषा किंवा नवीन आर्थिक विश्लेषणाची साधने यासारख्या महत्त्वपूर्ण योगदान सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे केले जाते. पुढचा आहे व्यावसायिक निर्णय. व्यावसायिकांना महत्त्वपूर्ण व्यावसायिक निर्णय घेण्यास सूक्ष्म आर्थिक सिद्धांत मदत करतात. व्यावसायिक निर्णयामध्ये व्यावसायिकांना महत्त्वपूर्ण व्यावसायिक निर्णय घेण्यास सूक्ष्म आर्थिक सिद्धांत मदत करतात. या नियमांमध्ये उत्पादन खर्चाची जी निश्चिती आहे, वस्तूची किंमत निश्चिती, महत्तम उत्पादन आणि नफा इत्यादींचा समावेश आपल्याला व्यावसायिक निर्णय या महत्वामध्ये होत असतो. पुढचा आहे शासनास उपयुक्त. सरकारी कर धोरण. पुढचं महत्व आहे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं की शासनास उपयुक्त. सरकारी कर धोरण, सार्वजनिक खर्च धोरण, किंमत धोरण यासारख्या आर्थिक धोरणांची आखणी करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. ही धोरणे संसाधनांचे कार्यक्षम वितरण करण्यासाठी आणि सामाजिक आर्थिक कल्याणाच्या प्रसारासाठी शासनास मदत करत असते. पुढचं महत्व आहे कल्याणकारी अर्थशास्त्राचा वापर. सूक्ष्म अर्थशास्त्र उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करून समाजाचे महत्तम कल्याण कसे साधता येईल याचा अभ्यास करते. तसेच सामाजिक कल्याणावर करांचा कसा परिणाम होतो याबाबत अभ्यास करत असते. तर हे आपण बघितलं की सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. त्यामध्ये आपण पहिलं बघितलं की किंमत निर्धारण, दुसरं मुक्त बाजार अर्थव्यवस्था, तिसरं बघितलं आपण विदेशी व्यापार, 4 नंबर आर्थिक प्रारूपांची निर्मिती, 5 नंबर व्यावसायिक निर्णय, 6 नंबर शासनास उपयुक्त, 7 नंबर कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. तर आता आपण स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ याबद्दल माहिती पाहणार आहोत. स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची एक शाखा आहे. उदाहरणार्थ एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक,
एकूण उपभोग, एकूण बचत, सर्वसाधारण किंमत, व्याजदर पातळी, व्यापार चक्रातील चढउतार, स्थूल अर्थशास्त्र, समग्र घटकांचा अभ्यास करते. म्हणजे आपण जर एकंदरीत बघितलं तर समग्रलक्षी म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी केल्या आहेत. त्यातील आपण काही महत्त्वाच्या व्याख्या इथं पाहणार आहोत. प्राध्यापक जे.एल. हेन्सन, स्थूल अर्थशास्त्र अर्थशास्त्र ही एक अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयाचा व त्यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करण्यात येतो. दुसरी व्याख्या जर बघितली की प्राध्यापक कार्ल यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करते. संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी व एकूण पुरवठा यांचे संतुलन पाहणे हा उद्देश या अर्थशास्त्राचा असतो. वस्तू व सेवा यांचे एकूण उत्पादन, वस्तू व सेवांच्या किमतीची पातळी व उत्पादक साधनांचे उत्पादनातील सहभागित्व आणि रोजगार यांची निश्चिती स्पष्ट करण्यास प्रयत्न करते. एकूण उत्पादन, एकूण रोजगार व सर्वसामान्य किंमत पातळी यात बदल घडविणाऱ्या चलांचा हे शास्त्र अभ्यास करत असते. आता आपण स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती बघू. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती पाहत असताना त्यामध्ये उत्पन्न व रोजगार सिद्धांत, सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत, विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत, उत्पन्न व रोजगार सिद्धांताचे अजून दोन भाग पडतात. त्यामध्ये उपभोग फलनाचा सिद्धांत, गुंतवणूक सिद्धांत. परत उपभोग फलनाचा सिद्धांत व गुंतवणूक सिद्धांताचे व्यापार चक्राचा सिद्धांत अजून एक प्रकार सिद्धांत पडतो. तर चला तर मग आपण स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती विचारात घेऊ. स्थूल अर्थशास्त्रात उत्पन्न, उत्पादन व रोजगार सिद्धांत, उपभोग फलनाचा, गुंतवणूक फलनाचा सिद्धांत, व्यावसायिक व्यापार चक्राचा सिद्धांत, किमतीची सिद्धांत, थिअरी ऑफ प्राइस व त्याचा भाग असणारे अतिचलन विस्तार, अवाजवी चलन संकोच सिद्धांत, वितरणाचा समग्रलक्षी सिद्धांत यांचा समावेश होतो. पहिला आहे उत्पन्न व रोजगार सिद्धांत. उत्पन्न व रोजगार सिद्धांत स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी
यांच्या निश्चितीचे विश्लेषण करते. तसेच उत्पन्न, उत्पादन, रोजगार पातळीवरील बदल किंवा चढउतार यांची कारणे स्पष्ट करते. रोजगार पातळी कशी निश्चित केली जाते हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन यांचा अभ्यास करावा लागतो. व्यवसायातील बदलांचे सिद्धांत हा उत्पन्न व रोजगार सिद्धांताचा एक भाग आहे. दुसरा आहे सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते आणि त्यातील चढउतारांची कारणे याविषयी विश्लेषण करते. त्यामुळे तेजी व मंदी, सामान्य पातळीमुळे निर्माण होणाऱ्या बदलांचे विश्लेषण करते. तेजी आणि मंदी निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती पाहत असताना तेजी मंदीची जे चक्र आहेत, चक्रवाढ इत्यादी निर्माण होणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याकरता राबवण्यात येणाऱ्या आर्थिक धोरणांचा अभ्यासही स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. पुढचा आहे आर्थिक वृद्धी व विकासाचा सिद्धांत. आर्थिक वृद्धी व विकासाचा सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र विकसित आणि विकसनशील देशांतील आर्थिक वृद्धी व विकासासंबंधित सिद्धांताचा समावेश होतो. म्हणजे आपण जर बघितलं की आर्थिक वृद्धी आणि विकासाचे सिद्धांत हे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आहे. तर स्थूल अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशातील आर्थिक वृद्धी व विकासासंबंधित सिद्धांताचा समावेश होतो. त्यात अल्पविकास, दारिद्र्य यांची कारणे व कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण केले जाते. तसेच आर्थिक वृद्धी व विकासाचा वेग वाढवण्याची व्यूहरचना सुचवली जाते. म्हणून आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत हा स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये समावेश होतो. पुढचा आहे विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांत एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज आणि नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष भागांशी निगडीत आहे. म्हणजे विभाजनाच्या समग्रलक्षी सिद्धांताचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांत आहेत. एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड आहेत, वेतन, व्याज व नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष भागांशी निगडीत आहे. तर अशा प्रकारे आपण समग्रलक्षी म्हणजे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती पाहत असताना त्यामध्ये उत्पन्न व रोजगार सिद्धांत, सर्वसाधारण किंमत सिद्धांत, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत, विभाजन समग्रलक्षी सिद्धांत यांचा अभ्यास केला. तर आता आपण स्थूल अर्थशास्त्राचे वैशिष्ट्ये यांचा अभ्यास करणार आहोत.
स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पाहत असताना त्यामध्ये स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पाहत असताना त्यामध्ये समग्र घटकांचा अभ्यास, दुसरं वैशिष्ट्य आहे उत्पन्न सिद्धांत, त्यानंतर सर्वसाधारण समतोल विश्लेषण, परस्परावलंबन, धोरणाभिमुख, त्यानंतर वृद्धीची प्रारूपे, सर्वसाधारण किंमत पातळी अशा विविध वैशिष्ट्यांचा समावेश स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर त्यामधील आता आपण पहिलं वैशिष्ट्य पाहणार आहोत. समग्र घटकांचा अभ्यास. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्र इत्यादी. म्हणजे समग्र घटकांचा अभ्यास करत असताना स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. ज्याप्रमाणे आपण बघितलं की जसे की रक्तामध्ये ज्याप्रमाणे पेशी असतात त्याचप्रमाणे नागरिक हे अर्थव्यवस्थेच्या घटक पेशी असतात. म्हणून समग्र घटकात संपूर्ण घटकांचा अभ्यास केला जातो. दुसरा आहे उत्पन्न सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्यांचे विविध घटक, मापन पद्धती आणि सामाजिक लेखांकनाचा अभ्यास करते. ते एकूण मागणी व एकूण पुरवठ्याशी संबंधित आहे आणि तसेच राष्ट्रीय उत्पन्नातील चढ उतार, व्यापार चक्रातील तेजी मंदी यांच्या कारणांचे व बदलांचे स्पष्टीकरण करते. उत्पन्न सिद्धांतामध्ये जर आपण बघितलं तर स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्याचे जे विविध घटक आहेत, मापन पद्धती असेल, ते एकूण मागणी व एकूण पुरवठ्याशी संबंधित आहेत. तसेच राष्ट्रीय उत्पन्नातील चढ उतार, व्यापार चक्रातील तेजी मंदी यांच्या कारणांचे व बदलांचे स्पष्टीकरण करते. पुढचं वैशिष्ट्य सांगतायत की सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकांच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे. सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी, पुरवठा व किंमत यांच्या वर्तनाशी निगडित आहे. म्हणजे सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण लक्षात घेता स्थूल अर्थशास्त्रात एकूण घटकांच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे. सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी, पुरवठा व किंमत यांच्या वर्तनाशी निगडित आहे. पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की परस्परावलंबन. स्थूल विश्लेषणात हे एकूण आर्थिक चले, उदाहरणार्थ उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलांचे परस्परावलंबन लक्षात घेतले जाते. उदाहरणार्थ गुंतवणूक पातळीतील होणाऱ्या बदलांचा अंतिम परिणाम उत्पन्न, एकूण उत्पादन, रोजगार, अखेरीस आर्थिक वृद्धीची पातळी होते. म्हणजे परस्परावलंबन मध्ये स्थूल विश्लेषणात एकूण आर्थिक चले,
उत्पन्न, रोजगार, गुंतवणूक, किंमत पातळी इत्यादी सर्व घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. पुढचा आहे राशी पद्धत. राशी पद्धतमध्ये एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. प्राध्यापक बोल्डिंग यांच्या मते जंगल म्हणजे संपूर्ण झाडांचा समुच्चय. जंगल म्हणजे संपूर्ण झाडांचा समुच्चय असतो, परंतु त्यात एका विशिष्ट झाडाची गुणवैशिष्ट्ये दिसून येत नाही. यातून सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यामधील फरक दर्शविला जातो. प्राध्यापक बोल्डिंग यांनी काय सांगितलं की जंगल म्हणजे संपूर्ण झाडांचा समुच्चय असतो, त्यात एका विशिष्ट झाडांची गुणवैशिष्ट्ये दिसून येत नाही. त्यातून सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यांमधील फरक दर्शविला जातो. पुढचा आहे वृद्धीची पारुपे. स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृत्ती व आर्थिक विकास विविध घटकांचा सहभाग अभ्यासला जातो. स्थूल अर्थशास्त्र वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते. आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी ही प्रारूपे उपयोगी ठरतात. विकासाच्या वृद्धी अभ्यासासाठी उदाहरणार्थ मूलभूत व अवजड उद्योगावर भर देणारी महानोबेलिस वृत्ती प्रारूप हे देखील वृद्धीची प्रारूपे वैशिष्ट्य आपल्याला स्थूल अर्थशास्त्रात सांगता येतील. आणि शेवटला आहे अजून आहे, पुढचा आहे सर्वसाधारण किंमत पातळी. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी, निश्चिती व त्यातील बदल यांचा अभ्यास केला जातो. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केल्या जाणाऱ्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी होय. सर्वसाधारण किंमत पातळी हे स्थूल अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य सांगत असताना स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी, निश्चिती व त्यातील बदल यांचा अभ्यास असतो. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी होय. पुढचं वैशिष्ट्य आहे धोरणाभिमुख. लॉर्ड केन्स यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. उदाहरणार्थ भाववाढ नियंत्रण, रोजगार निर्मिती अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढते. तर आज आपण स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पाहत असताना पहिला घटक बघितला की समग्र घटकांचा अभ्यास. यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्र इत्यादींचा अभ्यास केला. दुसरा जो घटक होता त्यामध्ये उत्पन्न सिद्धांत,
स्थूल अर्थशास्त्रात राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्यांचे विविध घटक, मापन पद्धती आणि सामाजिक लेखांकनाचा अभ्यास करते. ते एकूण मागणी व किंमत पुरवठ्याशी संबंधित आहे. तसेच राष्ट्रीय उत्पन्नातील चढउतार, व्यापार चक्रातील तेजी मंदी यांच्या कारणांचे व बदलांचे स्पष्टीकरण करते. पुढचा मुद्दा बघितला आपण, सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. त्यामध्ये स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकांच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे. सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी, पुरवठा व किंमत यांच्या वर्तनाशी निगडीत आहे. नंतर परस्परावलंबन बघितलं. पुढचं वैशिष्ट्य बघितलं, वृद्धीची प्रारूपे, सर्वसाधारण किंमत पातळी आणि धोरणाभिमुख. परस्परावलंबनमध्ये आपण प्राध्यापक बोल्डिंग, राशी पद्धतमध्ये आपण प्राध्यापक बोल्डिंग यांनी जंगल म्हणजे संपूर्ण झाडांचा समुच्चय असतो, परंतु त्यात एका विशिष्ट झाडांची गुणवैशिष्ट्ये दिसून येत नाही. यातून सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यामधील फरक दर्शविला जातो. वृद्धीची प्रारूपे, सर्वसाधारण किंमत पातळी, धोरणाभिमुख अशा वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण केला. यानंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व काय आहे, स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व पाहत असताना त्यामध्ये अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती, दुसरा मुद्दा आहे आर्थिक चढउतार, राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक विकास, अर्थव्यवस्थेची कामगिरी, स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास आणि सामान्य रोजगार पातळी, त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांचा फरक, या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत. तर आता आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.